जिथं जिथं नालेसफाई योग्य पद्धतीने झाली होती तिथं आम्ही सांगितलं की 70-80% कामं झालेली आहेत. जिथे जिथे नव्हती झाली तिथंही अधिकाऱ्याने निर्देशित करण्यात आलं की ह्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि आजही ज्या ज्या प्रभागातून ज्या ठिकाणातून कंप्लेंट्स येतात की आमच्याकडे नाळ्यामध्ये गाळ साचलेला आहे किंवा नालं स्वच्छ होणे गरजेचे आहे, तिथल्या त्या संदर्भात तात्काळ कर्मचाऱ्यांसोबत कोऑर्डिनेट करून तिकडचे नाले लवकरात लवकर साफ करून घ्या असे त्यांना आदेशित करण्यात येते. नक्कीच प्रत्येक गोष्ट जी पावसाळ्यापूर्वी व्हायला पाहिजे त्यासाठी पूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे आणि आम्हीही त्यांना त्या पद्धतीने कार्य करावे हेच आवाहन करत आहोत. म्हणजे जवळपास आता नालेसफाई समाधानकारक झाली असं म्हणता येईल. हो, नक्कीच. म्हणजे समाधानकारक म्हणजे आमची अपेक्षा आहे की ह्या पावसाळ्यात कमीत कमी लोकांच्या घरात पाणी शिरून त्यांना आर्थिक किंवा आरोग्याचं नुकसान नको व्हायला ह्या पद्धतीने काम करा आणि आपले कर्मचारी वर्ग त्या पद्धतीने कार्यरत आहे. म्हणजे महानगरपालिका प्रशासन मान्सूनचा सामना करण्यासाठी आता पूर्ण सज्ज आहे असं म्हणावं लागेल. नक्कीच ह्या पद्धतीने आधीच निर्देश दिले आहेत की आपण मान्सूनपूर्वी जी साफसफाई झाली पाहिजे ती करायला तर हवीच. त्याबरोबरच एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती कधी कशी ओढवेल आपण सांगू शकत नाही, तर आपत्कालीन विभाग आपला जास्तीत जास्त सक्षम करावा ह्यासाठीही आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आता काही जसं दिघ्याच्या डॅमवर एक घटना घडली तर तेव्हा आपल्याकडे स्कुबा डाईव्ह नव्हते, तर आयुक्तांना बरोबर बोलून आपल्यासाठी पर्सनली आपल्या महानगरपालिकेसाठी 1 किंवा 2 स्कुबा डाईव्ह भाडेतत्वावर हायर करावेत असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. म्हणजे भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर आपल्या आपत्कालीन विभागामध्ये अशा पद्धतीने कर्मचारी असावेत आणि अशाच पद्धतीने आपत्कालीन विभागामधून हेल्पलाईन 24 तास कार्य नालेसफाई झाली, तुम्ही म्हणताय नालेसफाई झाली नाही, तुम्ही प्रत्यक्षात त्या नाल्यावर आल्यावर काय स्थिती आहे आता? महापौरांचा दावा कितपत योग्य वाटतो? महापौर मॅडम जे म्हणतायत किंवा आयुक्त साहेब जे म्हणतायत ते सरासर खोटं आहे. आम्ही आता सेक्टर 19 नेरूळ येथील नाल्यामध्ये आहोत. आता ही माझ्यासमोर काठी आहे, ही आत्ता आम्ही ह्या नाल्यामध्ये टाकून बघितली तर 3.5 फुटाचा गाळ किमान ह्या नाल्यामध्ये आहे. 50 फूट रुंद आणि असं ह्याची लांबी तर 2-3 किलोमीटरपेक्षा मोठा नाला आहे. तर हा नाला ची साफसफाई मागच्या 7 वर्षापासून झालेली नाही आणि त्यामुळे त्यांनी जो दावा केलेला आहे महापौर मॅडमनी हा खोटा आहे. जे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती महापौर मॅडम विश्वास ठेवू नये. सत्य परिस्थिती ही ग्राउंडवरती येऊन चेक करावी आणि खरी आणि त्यांनी प्रशासनाला कामाला लावावे अशी आमची त्यांना विनंती आहे. आमची अशी माहिती आहे की अधिकाऱ्यांनी इथे साधारणतः 7 लाखाचं टेंडर काढलेलं आहे नालेसफाईचं, पण ती नालेसफाई फक्त वरवरून केलेली आहे. ही नालेसफाई झालेली नाही. ती नालेसफाई फक्त कागदावरतीच झालेली आहे, प्रत्यक्षात ती नालेसफाई झालेली नाही. तर आमचा ह्या निमित्ताने प्रश्न आहे महानगरपालिकेला की तुम्हाला फक्त टेंडर्स काढायचे आहेत का? टेंडरच्या माध्यमातून जे कंत्राटदार आहेत त्या कंत्राटदारांचे किसेच भरायचे आहेत का? जे नगरसेवक आहेत स्थानिक नगरसेवक त्यांच्या तोंडात तुम्हाला भरायचे आहेत का? यासाठी तुम्ही टेंडर काढता का? ह्या एवढा मोठा नाला इथे एवढी मोठी दुर्गंधी आहे. इथं सर्व आजूबाजूला हा रहिवासी परिसर आहे. येथील रहिवाशांना ह्याचा मोठा त्रास होतो. इथं मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होते. त्याचा आरोग्याला मोठा धोका आहे. आता जर पाऊस आला तर पावसाचं पाणी जाणार कसं? टोटल 5 आउटलेट आहेत. 5 आउटलेटमधल्या 4 आउटलेट जवळपास पूर्णपणे तुंबलेले आहेत. एकच आउटलेट अर्धा फक्त त्यातून थोडंफार पाणी जातं आहे. म्हणजे एवढा प्रचंड मोठा गाळ आहे आणि 6,000 कोटीचं बजेट असलेली नवी मुंबई महानगरपालिका आहे आणि महापौर मॅडम तुम्ही असा दावा करताय की नालेसफाई झालेली आहे, हे अत्यंत हास्यास्पद आहे. तर आमची विनंती आहे महापौर मॅडमला की तुम्ही या इथली नालेसफाई बघा आणि अधिकाऱ्यांना कामाला लावा. काय पुढे काय करणार आहे?
जर हा गाळ येत्या 2 ते 3 दिवसात त्यांनी काढला नाही तर हा गाळ आम्ही उचलून ज्या संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या दालनात नेऊन आम्ही टाकू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलचं आम्ही आंदोलन तिथे करू.